नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा निर्याती संदर्भातील आहे। शेतकरी मित्रांनो, कांदा निर्यातीला प्रोत्साहन मिळावं का, कांदा निर्यात होतो का नाही, त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट घडामोड आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा। जर चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं महा हवामान आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, सुरुवात करू शकता। निर्यातीला प्रोत्साहनाची गरज, उत्पादकाला रास्त भाव मिळण्यासाठी बाजार समितीतील बाजारभाव क्विंटलला 1500च्या आत असतील तर निर्यातीला प्रोत्साहन अनुदान द्यावे। 1500च्या आत जर भाव असतील तर निर्यातीला प्रोत्साहन देणं गरजेचं आहे। हे महत्त्वाची या ठिकाणी कांदा निर्यातीची स्थिती आहे। त्यानंतर या ठिकाणी एकंदरीतच दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बाजार समितीतील भाव 1000पेक्षा कमी असतील तर निर्यात प्रोत्साहन अनुदान 15% व 1000 ते 1500च्या दरम्यान भाव असतील तर निर्यात प्रोत्साहन अनुदान 10% असावे, असा दुसरा मुद्दा शेतकऱ्यांचा आहे। त्यानंतर तिसरा मुद्दा कांदा आयातीवर पूर्णपणे बंदी असावी। कांदा आयातीवर पूर्णपणे बंदी असावी। जर किरकोळ बाजारात भाव 75 रुपये प्रति किलो पेक्षा जास्त वाढले तरच आयातीला विचार व्हावा। म्हणजे तुम्ही 10 रुपये 15 रुपये जरी भाव असला तरी कांदा आयात करता सरकारचं म्हणणं आहे। परंतु एकंदरीतच या ठिकाणी बघितलं तर कांदा 75 किरकोळ बाजारामध्ये गेला तर त्याचा कांदा आयातीला विचार करावा असं या एकंदरीतच म्हणणं आहे। ती आयात करताना बाजार समितीतील बाजारभाव एकदम कोसळून चौथा महत्त्वाचा मुद्दा आहे ती आयात या ठिकाणी शेतकरी मित्रांनो या ठिकाणी शकता ती आयात करताना बाजार समितीतील बाजारभाव एकदम कोसळून त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची दक्षता घेतली जावी, अशी प्रमाणातच आयात केली जावी असं नानासाहेब पाटील माजी संचालक नाफेड यांचं म्हणणं आहे। तुमचं काय म्हणणं आहे, तुमचं वैयक्तिक मत प्रतिक्रिया नक्कीच मांडा। व्हिडिओ जरा जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद। लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करा। तोपर्यंत थांबतोय। जय महाराष्ट्र जय श्री, सबस्क्राईब करा। धन्यवाद। भेटूया पुढील मध्ये।